नवोदय एक्झाम 2026 ची डेट आलेली आहे. अजून एक काही सरप्राईज देखील घेऊन आलेली आहे. यावेळी नवोदय एक्झाम मध्ये काही नवीन सब्जेक्ट ऍड झालेला आहे, नवीन एक्झाम पॅटर्न आलेला आहे. त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, नमस्कार, मी संतोष बच्छाव सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे नवोदय एक्झाम 2026 बद्दल. सो चॅम्पियन्स, मला सर्वांना सांगायचंय नवोदय एक्झामची डेट आलेली आहे 28 नोव्हेंबर 2026. येस, जी मागच्या वर्षी परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीत व्हायची ती परीक्षा आता 28 नोव्हेंबरला आलेली आहे. आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आजची डेट आहे 7 जुलै. आजपासून 144 डेज बाकी आहे नवोदय एक्झामसाठी आणि मुलांची तयारी आरामशीर होते. ओके, आपले आतापर्यंत 236 प्लस स्टुडंट्स नवोदय आणि स्कॉलरशिप मध्ये डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं आपल्या ऑनलाईन कोर्सला जॉईन होतात आणि ते सगळं मार्गदर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, ग्रेट. सो नवोदय विद्यालयात सिलेक्ट व्हावं, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा असं महाराष्ट्रातल्या पालकांचं स्वप्न असतं. पूर्ण भारतातल्या पालकांचं स्वप्न असतं. आपण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी काम करतो. ओके, महाराष्ट्रातून जवळपास 4 लाख मुलं दरवर्षी नवोदय परीक्षेला बसतात. ओके, आणि कॉम्पिटिशन किती हाय आहे नवोदय एक्झामचं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत जिथे निवासी क्लास चालतात. पालक 1-1 लाख, 1.25 लाख एका वर्षासाठी मुलांची फी भरून मुलांची नवोदयची तयारी करतात. एवढं सिरियसनेस आहे. कारण नवोदयमध्ये जर मुलं सिलेक्ट झाले तर 6वी ते 12वी शिक्षण एज्युकेशन फ्री मध्ये मिळतं आणि एका स्टुडंटवर गव्हर्नमेंट जवळपास 1,30,000 रुपीज एव्हरी इयर दरवर्षी खर्च करतं. 7 वर्षात जवळपास 10 ते 12 लाख रुपये खर्च करतं. ओके, त्यामुळे ह्या एक्झामला कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून जवळजवळ 20 ते 25,000 मुलं परीक्षेला बसतात. ओके, सो जबरदस्त पद्धतीने आपल्याला नवोदयची तयारी करायची आहे. ओके, त्यामुळे नवोदय एक्झाम मध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. भरपूर मुलांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही आमच्या ऑनलाईन कोर्समधून करतो. ओके, ग्रेट. सो नमस्कार, मी संतोष बच्छाव सर. संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं आपल्या ऑनलाईन कोर्सला जॉईन होतात. स्कॉलरशिप एक्झाम 4th आणि 7th, नवोदय एक्झाम 5th, या 2 एक्झामसाठीच आपण पूर्णपणे डेडिकेटेडली काम करतो. एंजल मॅथ्स नावाचं आपलं ऍप आहे, त्या ऍपवरती सर्व आपले कोर्सेस आपण घेतो. या हा फोटो आहे नवोदय विद्यालयात आम्ही गेलो होतो. तिथल्या स्टुडंट्सनी मला भेटायला बोलवलं होतं. आमच्या नवोदय विद्यालय नाशिक खेडगाव इथला हा फोटो आहे. ओके, गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातून 18,000 मुलांमध्ये पहिली मुलगी आली होती आपली स्वानंदी आढाव. तिचा सत्कार शिक्षण मंत्र्यांनी केला होता आणि शिक्षण मंत्र्यांनी तिचं खूप कौतुक केलं आणि फेसबुकवर कौतुकास्पद पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक माझं नाव त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी लिहिलेलं आहे. इट्स अ व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर ऑल ऑफ अस. येस, सो नवोदय एक्झामची डेट आलेली आहे 28 नोव्हेंबर 2026 आणि जबरदस्त. मला सर्व पालकांना एक विश्वास द्यायचा आहे, मुलांची तयारी आरामशीर होईल. ओके, काही बदल झालेले, सिलेबस मध्ये बदल झालेले, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये प्रॉपरली सांगणार आहे तुम्हाला. ओके, फाईन. सो पहिले तर सर्वांनी रिलॅक्स व्हा, एकदम रिलॅक्स, नो प्रॉब्लेम. या येस, सो स्कॉलरशिप एक्झाम मध्ये डेट बदलली आहे. सब्जेक्ट कुठले कुठले आले ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ओके, न्यू एक्झाम पॅटर्न आलेला आहे. न्यू एक्झाम पॅटर्न मध्ये मेंटल एबिलिटी सब्जेक्ट आहे, ज्यात पहिले 40 क्वेश्चन्स असायचे. ओके, 40 मार्क्सला, आता ते 20 मार्क्सला आले. 20 क्वेश्चन्स त्याचे झाले जातात. ओके, सगळ्यात मोठा पहिला चेंज आहे. 40 क्वेश्चन्स होते ते 20 क्वेश्चन्स झाले. मेंटल एबिलिटी, मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये. दुसरे ईव्हीएस हा नवीन सब्जेक्ट ऍड केलाय गव्हर्नमेंटने आणि तो सरप्राइझिंग आहे आणि ठीक आहे, युजफुल आहे. मला असं वाटतंय लाईफसाठी युजफुल आहे, हे माहिती पाहिजे माणसांना आणि जो निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल, विचार करून घेतला असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, ईव्हीएस सब्जेक्टचे 20 क्वेश्चन ऍड केलेले आहेत. 20 क्वेश्चन 20 मार्क असणार. त्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार, 4 ऑप्शनचे पर्याय असणार त्याला. ओके, नेक्स्ट मॅथ्स सब्जेक्ट 20 क्वेश्चन्स. मॅथ्स मध्ये पण काही बदल करण्यात आलेले आहेत. ओके, आणि लँग्वेज इंग्लिश मिडियमसाठी इंग्लिश सब्जेक्ट असतो, मराठी मिडियमसाठी मराठी सब्जेक्ट असतो. त्याचे 20 क्वेश्चन्स असते. असे टोटल 80 क्वेश्चनचं पॅटर्न आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहे आणि हे नवीन एक्झाम पॅटर्न आहे आणि सगळे पुस्तकं आतापर्यंत बनले आहेत हे जुन्या पॅटर्न प्रमाणे बनलेले आहेत. त्यामुळे नवीन पॅटर्न प्रमाणे बुक्स यायला बहुतेक पुढच्याच वर्षी येतील आता ते. सो आता थोडंसं आपल्याला मागच्या पॅटर्न प्रमाणेच तयारी करावी लागणार आहे. ओके, येस. सो मला सर्वांना सांगायचं नवीन एक्झाम पॅटर्न असा आहे. ओके, याच्यामध्ये सिलेबस बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. मानसिक क्षमता चाचणीचे पहिले किती असायचे? पहिले अराउंड तिचे 10 टॉपिक होते, पण ते चेंज होऊन आता 5 टॉपिक झालेले आहेत. ओके, या म्हणजे काही बदल झालेले आहेत सिलेबस मध्ये, ते आपण बघूया.
पहिले 10 टॉपिक होते ते 5 टॉपिक झालेले आहेत. ओके, मी सांगतो हे 5 टॉपिकला अराउंड 5 लेक्चर और रिव्हिजन घेऊन घेतली तर 10 लेक्चर्स मध्ये आरामशीर हे 5 टॉपिक होऊन 10 टॉपिक्स होऊन जातात. नेक्स्ट ईव्हीएस सब्जेक्टचे 20 क्वेश्चन्स आहेत, याचे 4 टॉपिक त्यांनी ऍड केलेले आहेत. नॉर्मली हा ईव्हीएस सब्जेक्ट, मराठीत त्याला परिसर अभ्यास म्हणतात, हा स्कूलच्या सिलेबसशी रिलेटेडच आहे आणि नॉर्मल सब्जेक्ट आहे. ओके, याचे मी बोलू 4 टॉपिक आहे, प्रत्येक टॉपिकचे 3 ते 4 लेक्चर्स, अराउंड 15 ते 20 लेक्चर मध्ये हा टॉपिक, हा सब्जेक्ट कव्हर होणार. हा प्रॅक्टिसला वेळ लागेल, नंतर प्रॅक्टिस पेपर वगैरे होतील, डोंट वरी, त्याचं हा नॉर्मली त्याच्यामध्ये कव्हर होणार. नेक्स्ट मॅथ्सचं त्यांनी खूप एक छान बदल केलेले आहेत. मॅथ्समध्ये पहिले 13, 14, 15 टॉपिक असायचे, पण फक्त यावेळेस त्यांनी काय केले, मॅथ्समध्ये 9 टॉपिक ठेवलेले आहेत. सो हा सगळ्यात मोठा बदल आहे. मॅथ्समध्ये 9 टॉपिक आहे, राईट. 9 टॉपिक मध्ये पण 3 टॉपिक एकदम सुपर इझी आहेत, ते 1-1, 2-2 लेक्चर मध्ये होऊन जातात. 3 टॉपिक मीडियम आहेत आणि 3 टॉपिक थोडे चॅलेंजिंग आहेत. ओके, त्यांना वेळ लागू शकतो. सो मॅथ्सचा सिलेबस जेवढं मी कॅल्क्युलेट केलंय, अराउंड 40 ते 50 लेक्चर मध्ये मॅथ्सचा सिलेबस व्हायला पाहिजे. ओके, फाईन, येस, ठीक आहे. नेक्स्ट लँग्वेज म्हणजे आता इंग्लिश मिडियमसाठी इंग्लिश आणि मराठी मिडियमसाठी मराठी. ओके, फक्त पॅसेज आणि क्वेश्चन आन्सर असतात आणि नंतर मी काय बोलतो, पॅसेज क्वेश्चन आन्सर, नंतर थोडं ग्रामर असतं, समानार्थी विरुद्धार्थी, सिनोनिम अँटोनिम असतं. ओके, हे थोडंसं असतं. इथे पण एक म्हणजे याचे 3 टॉपिक आहेत म्हणजे. ओके, लँग्वेजचे म्हणजे पॅसेज क्वेश्चन आन्सर, ग्रामर आणि थोडंसं सिमिलर मिनिंग, अँटोनिम, समानार्थी विरुद्धार्थी, असे 3 टॉपिक मी त्याला कन्सिडर केलेले. ओके चॅम्पियन्स, मला सर्वांना सांगायचं हे टॉपिक आहेत. टोटल 80 क्वेश्चन्स येणार. मेंटल एबिलिटीचे 20 क्वेश्चन्स, ईव्हीएसचे 20 क्वेश्चन्स, मॅथ्सचे 20 क्वेश्चन्स, लँग्वेज भाषा 20 क्वेश्चन्स, टोटल 80 क्वेश्चन्स येणार. एका क्वेश्चनला 1.25 मार्क्स म्हणजे 1.25 मार्क असणार आणि टोटल मग 100 मार्क्स होतात. असं यांचं वेगळंच स्ट्रक्चर आहे. ओके, मार्क्सचं, तर ते थोडंसं जरा आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे, चलेगा, येस. आणि टोटल मी सांगू तुम्हाला, एवढं सगळं व्हायला मी जेवढं कॅल्क्युलेट केलंय, अराउंड मी तुम्हाला सांगतोय एक 60 लेक्चर्स मध्ये यांचं सिलेबस ऑलमोस्ट कव्हर होईल. ऑलमोस्ट, थोडं 5-10% मागे पुढे पकडा, नो प्रॉब्लेम. प्लस त्याच्यामध्ये मी बोलतोय की 40 लेक्चर्स, त्याच्यामध्ये रिव्हिजन, प्रॅक्टिस पेपर, एवढं सगळं होईल. ओके, सो अराउंड मला असं म्हणायचं 60 + 40 100 लेक्चर्स मध्ये मुलांची खूप छान पद्धतीने तयारी होऊ शकते. ओके, आरामशीर चांगली तयारी होऊ शकते. हा, हे लेक्चर्स आणि मुलांची तयारी, या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं तर आरामशीर तयारी होणार आहे. त्यामुळे पालकांनी एकदम रिलॅक्स राहायचंय. आता जी सिच्युएशन आली तिला ऍक्सेप्ट करून तिला आपल्याला तयारी करायची आहे. ओके, फाईन, चलेगा, येस. सो आपले काही स्टुडंट आहेत नवोदयमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, त्याची मी इन्फॉर्मेशन देतो. हा चॅम्पियन आपला स्टुडंट आहे वेदांत, हा रिसेंटली नाशिक नवोदयला सिलेक्ट झालेला आहे. ही स्टुडंट आहे आपली पनवेलच्या नवोदयला आहे, स्टुडंट आहे आपली नाशिक नवोदयला आहे. त्यांनी फोटो पाठवलेत. हे फोटो मी तुम्हाला का दाखवतोय चॅम्पियन्स, की तुम्ही पण नेक्स्ट इयर नवोदयला सिलेक्ट होणार आणि तुम्ही तुमचे फोटो आम्हाला पाठवणार आणि हे फोटो आम्ही तुम्हाला नेक्स्ट बॅचला तुमचे फोटो आम्ही दाखवू. ओके, हा श्रेयश हा पालघरला आहे आणि हा अजून आपला अर्णव आहे, हा इकडे गोंदिया जिल्ह्यातला नवोदयला आहे. ओके, फाईन. सो आता मी तुम्हाला एक थोडक्यात आपल्या ऑनलाईन कोर्सची माहिती सांगतो. 5th स्टँडर्डला ऑनलाईन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण सब्जेक्टची तयारी आपण करून घेतो. दुसरी गोष्ट आहे चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, प्रत्येक सब्जेक्टची चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आपल्या ऍपमध्ये अवेलेबल आहे. जवळजवळ 100+ प्रॅक्टिस टेस्ट सिरीज PDF स्वरूपात डे 1 पासून आपल्याला अवेलेबल असणार आहे. तसेच नेक्स्ट ऑनलाईन टेस्ट सिरीज, आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतो, ऑनलाईन कॉम्पिटिशन्स घेतो. मुलांना मग मजा येते. कॉम्पिटिशन, जे मुलं टॉप येतात त्यांचं लेक्चरमध्ये नाव घेतो, त्यांना अप्रिशिएट करतो, त्यांना कौतुक करतो त्यांचं. मुलांना एक कॉम्पिटिशनचा फील येतो, अभ्यास मुलांचा छान होतो जरा एकदा. ओके, फाईन. आणि याच्याबरोबर मला सांगायचंय अजून एक, मुलांना मॅथ्स कॅल्क्युलेशन फटाफट करता यावं, त्यासाठी एक वैदिक मॅथ्सचा कोर्स आहे, ज्यामुळे मुलांचं मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढतो. हा कोर्स 2,500चा आहे, पण आम्ही या 5th स्टँडर्डच्या ऑनलाईन कोर्स पॅकेज बरोबर त्याला गिफ्ट स्वरूपात ऍड केलेला आहे. ओके, सो पहिला तो 50 मुलांसाठीच आहे तो. ओके, सो फटाफट मला असं म्हणायचं की अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9321177714 या नंबरवरती. ओके चॅम्पियन, सो मला सर्वांना सांगायचं आहे की आपण एक छान वर्कशॉप ऑर्गनाईज करतोय 5 दिवसाचा.
आजची डेट आहे किती आहे 7 जुलै आहे. आजपासून ते पुढचे 5 दिवस रात्री 9 वाजता आम्ही ठेवलेलं आहे, कारण सगळ्या मुलांना पालकांना जॉईन करता यावं. एक 45 to 50 मिनिट्सचं लेक्चर आम्ही समजू शकतो केलंय. नक्की तुम्ही पण जॉईन व्हा आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील इन्व्हाइट करू शकता यासाठी. ओके, चलेगा. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 9321177714. थँक यू. ऑल द बेस्ट फॉर नवोदय एक्झाम.